ज्या पदाची वाट महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा पूर्ण विद्यार्थी वर्ग बघत होता ती म्हणजे तलाठी म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी या पदाचा समावेश महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट परीक्षेमध्ये करण्यात आला आहे। या बाबतीत संपूर्ण माहिती हे शुद्धीपत्रक आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। नमस्कार, मी श्रीकांत तुगले आणि आपण आता बघणार आहोत तलाठी या पदाच्या समावेशाबद्दलचं शुद्धीपत्रक एका व्हिडिओमध्ये। मित्रो, महाराष्ट्रातील सर्व सरळ सेवा एक्झाम एमपीएससी कडे देण्यात आल्यानंतर त्यामधील मोस्ट डिमांडिंग पोस्ट ती म्हणजे तलाठी म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी याही पदाचा समावेश एमपीएससी कडे देण्यात आला होता। तर मित्र तलाठी या पदाचा समावेश महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संयुक्त पूर्व परीक्षा गट क अंतर्गत तलाठी हे पद समाविष्ट करण्यात आले। त्यासाठीची संपूर्ण माहिती याची शुद्धीपत्रक जे आहे आज आलेले आहे, तर हे संपूर्ण माहिती आता आपण बघणार आहोत। तर मित्र, आज दिनांक 22 जुलै 2026 रोजी हे परिपत्रक आले आहे। मित्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट क संयुक्त सेवा पूर्व परीक्षा 2026 मध्ये हे जाहिरात आली आहे। यामध्ये शुद्धीपत्रक आले आहे, ज्यामध्ये ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी या पदाचा समावेश करण्यात आला आहे। तर मित्र, आयोगामार्फत महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ही जी जाहिरात होती, या जाहिरातीमध्ये एकूण 2619 पदांचा समावेश करण्यात आला होता आणि यासाठीची जी जाहिरात आहे ही जाहिरात 25 जून 2026 रोजी जाहीर करण्यात आली होती। तर मित्र यावर शुद्धीपत्रक म्हणून 16 जुलै 2026 रोजी एक शुद्धीपत्रक आले आणि जी एक्झाम घेण्याची जी लास्ट डेट होती ती एक्सटेंड करून आधी जी 17 जुलै होती ती एक्सटेंड करून त्याला आता 31 जुलै एवढं करण्यात आले, म्हणजेच एवढी मुदतवाढ देण्यात आली। आणि मित्र, एक्झाम घेण्यासाठीची जी दिनांक होती चेंज करून 25 ऑक्टोबर 2026 हे करण्यात आली। आणखी महत्वाचा निर्णय तो म्हणजे जी आधी जे एक्झाम ऑनलाईन घेण्यात येणार होती ती चेंज करून त्याला पुन्हा ऑफलाईन घेण्याचा निर्णय इथे घेण्यात आला। तर याबाबतचे शुद्धीपत्रक आयोगाने या आधीच टाकले आहे, म्हणजे ते 16 जुलै 2026 रोजी टाकले। तर मित्र, त्यानंतर आज म्हणजेच 22 जुलै 2026 रोजी आणखी एक परिपत्रक आलेले आहे आणि यामध्ये ग्राम महसूल अधिकारी आणि इतरही जे पोस्ट होत्या हे जे आहे हे या घटकामध्ये समावेश करण्यात आला आहे। तर मित्र, आयोगाने आधी स्पष्ट केले होते की जसे जसे मागणी पत्र प्राप्त होतील आणि जसे जागांचा समावेश होईल तसेच आपण ते गट किंवा गट या ऍड मध्ये त्याचा समावेश करण्यात येईल असे जाहिरातीमध्ये आधीच नमूद करण्यात आले, त्यानुसार या पदाचा समावेश करण्यात आला आहे। तर मित्र, महसूल व वन विभाग या अंतर्गत येणारे ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी या पदाच्या एकूण 1539 जागांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे। तर मित्र जवळपास 1550 पदांची जाहिरात तलाठी या पदाची येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणार आहे। मित्र, या पदाची आवश्यक अर्हता शैक्षणिक जे आहे ते आहे कोणत्याही विद्यापीठाची तुमच्याकडे जर डिग्री असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। आणि मित्र याची एक्झामला अप्लाय करण्याची जे लास्ट डेट आहे ही 5 ऑगस्ट आहे। मित्र 5 ऑगस्ट पर्यंत आता आपण फॉर्म भरू शकतो, याची लास्ट डेट 5 ऑगस्ट एवढी आहे। मित्र, त्यानंतर दुसरा विभाग तो म्हणजे राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग यामधील वरिष्ठ अभिलेखापाल, वरिष्ठ लिपिक आणि अभिलेखापाल या पदांचा समावेश आहे। एकूण 11 पदे आहेत। सोबतच सहाय्यक अधीक्षक गट क यामधील 11 पदाचा यामध्ये समावेश आहे। मित्र, दोन्हीसाठी शैक्षणिक पात्र आहे, कोणतीही डिग्री यासाठी आहे। तर मित्र त्यासोबतच कृषी व पदुम विभाग याच्या सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी याच्या जवळपास 254 जागा आल्या आहेत। तर मित्र याची जी शैक्षणिक पात्रता आहे मत्स्य विज्ञान विभागातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी हे असणे आवश्यक आहे। आणि मित्र त्यानंतरचा विभाग आहे नियंत्रण आणि शिधा वाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालय, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभाग, आदिवासी विभाग आणि महसूल व वन विभाग यातील लिपिक आणि टंकलेखक याचे जे जागा आहेत याचे विभाजन जसे 230, 155, 69 आणि 480 एवढ्या जागांच्यासाठी ही जाहिरात आहे। सोबतच यासाठी आवश्यक क्वालिफिकेशन जे आहे हे पदवी प्लस लिपिक साठी आवश्यक असलेले शैक्षणिक क्वालिफिकेशन यासाठी शैक्षणिक पात्रता आहे। मित्र, त्यानंतर महसूल आणि वन विभागाअंतर्गत येणारे लिपिक आणि टंकलेखक म्हणजे नोंदणी व मुद्रांक विभाग याच्या जवळपास 339 जागा आहेत। तर मित्र यामध्ये टोटल जवळपास 3088 म्हणजे 3100च्या जवळपास जागा आहेत ज्या या नवीन शुद्धीपत्रिकानुसार ऍड झालेल्या आहेत।
तर मित्र आपण समजू शकतो जवळपास 3100 जागांचा समावेश या नवीन जाहिरातीमध्ये करण्यात आलेला आहे. तर हा आकडा जो आहे मित्र खूप जास्त मोठा आहे. म्हणजे यावरून आपल्याला लक्षात येते की आधीच्या जवळपास 2600 जागा प्लस यानंतर इथे 3100 जागाचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे टोटल 5700च्या जवळजवळ ह्या जागा इथे अवेलेबल झालेल्या आहेत. मित्र हो, गट क परीक्षेचा तयारी करणाऱ्या आणि तलाठी या मोस्ट डिमांडेड पोस्टचा अभ्यास करणाऱ्या मित्रांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. मित्र हो, गट क एक्झामची परीक्षा लवकरच घेण्यात येणार आहे. याची मेन्सची परीक्षा आणि प्रीची परीक्षा याचा सखोल अभ्यास आपण आता केला पाहिजे. मित्र हो, अर्ज करण्याचा जो दिनांक आहे हा 5 ऑगस्ट आपण आधीच सांगितला आहे आणि परीक्षा फी म्हणजे शुल्क भरण्याचा दिनांक 8 ऑगस्ट आहे. तर मित्र तलाठी या पदाची वाट सर्व महाराष्ट्रातील सरळ सेवेचा अभ्यास करणार आहे तसेच एमपीएससीचा अभ्यास करणारे माझे मित्र करत होते. तर याची आता या जाहिरातीमध्ये समावेश केल्यामुळे लवकरच याची एक्झाम होणार आणि याचा रिझल्ट पण आपण लवकरच बघू शकतो. म्हणजे ज्यांनाही तलाठी लागायचं आहे, ज्यांचं स्वप्न आहे आणि गट क सेवेमधून एखादी परीक्षा म्हणजे पास होऊन एखादी पोस्ट मिळवायची असेल तर तुमच्यासाठी हा खूप चांगला चान्स आहे मित्र. जवळपास 6000च्या जवळपास ही मोठी जाहिरात झालेली आहे. तर आता आपल्याला जोमानं अभ्यास करायचा आहे मित्र. एमपीएससी मार्फत मोठमोठ्या चांगल्या चांगल्या आणखीही सरळ सेवेच्या पोस्ट येणार आहेत. तलाठी पद आणि इतरही महत्त्वाच्या पदांसाठीची सगळे अपडेट आपण आपल्या या चॅनलवर नेहमी टाकत राहू. मित्र तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब